नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या स्वाईस कन्या यूट्यूब चॅनलवर. तर आपल्या रेसिपी भन्नाट चव आपल्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज आपण एकदम खमंग आणि चविष्ट असं आंब्याचं लोणचं बनवलेलं आहे. आणि हे लोणचं आपलं अजिबात 2 वर्ष खराब होणार नाही. त्यासाठी आपण काही टिप्स सांगितलेल्या आहेत. त्या टिप्स जर फॉलो केल्या ना, तुमचं लोणचं अजिबात खराब होणार नाही, अगदी आरामात 2 वर्ष टिकेल. साहित्याचं अगदी आपण अचूक प्रमाण सांगितलेलं आहे, त्यामुळं व्हिडिओला स्किप न करता प्लीज पूर्ण व्हिडिओ पहा. आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आपला व्हिडिओ तुमच्या जवळच्या नातेवाईकांना, ज्यांना कोणाला लोणचं बनवायचं आहे त्यांना शेअर करायला मात्र विसरू नका. तर तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतच आहे आपल्या लोणच्याचा कलर किती सुंदर आलेला आहे. असंच परफेक्ट लोणचं तुम्हीसुद्धा बनवू शकता. त्यामुळं व्हिडिओला स्किप न करता पूर्ण व्हिडिओ पहा. चला आपण आता रेसिपीला सुरुवात करूया. तर आता आपण घेतलेले आहेत 3 किलो जवळपास आहेत त्या आपल्या आंब्याच्या फोडी आहेत. तर ह्या फोडी मला कट करून बाजारातूनच भेटलेल्या आहेत. आता ह्या फोडींमधले आपल्याला बिया ज्या आहेत ना, कोय, तर ती बाजूला करून घ्यायची. आणि कारण ह्या फोडी तिथं कट करताना खूप घाण असते आणि मग आपल्याला आता ह्या फोडी स्वच्छ 3 ते 4 पाण्यानं धुवून घ्यायच्यात. मी ह्या जवळपास 4 पाण्यानं धुतल्या, तेव्हा ह्याची जे घाण पाणी आहे ते कमी झालं. म्हणजे पूर्णपणे क्लीन जेव्हा पाणी निघेल तोपर्यंत धुवत राहिलं. तर हे पहा, आता आपण ह्या अशा फोडी धुवून घेणार आहेत. तर त्याच्या कोय जे आहे ना, ती जवळपास पाव किलोच्या वजनानं बाजूला निघले असतं. आणि आता आपले हे 2.5 ते पावणे 3 किलो ह्या फोडी आपल्या आहेत, तर आपण अशा बाजूला करून घेणार आहोत. आता ह्या फोडी आपण स्वच्छ धुवून मोठ्या फोडी ज्या आहेत त्या बाजूला करून घेतल्या आहेत. आणि छोट्या फोडी आहेत त्या मी बाजूला ठेवलेल्या आहेत, कारण त्या छोट्या फोडींना कोयचं जर ते निबर आवरण नसेल ना, तर ते लोणचं पटकन खराब होतं. म्हणून ते लोणचं थोडंसं अगोदर संपवण्यासाठी मी त्या बाजूला ठेवलेल्या आहेत. आणि ह्या मोठ्या फोडी ज्या आहेत आपण आता सुकवण्यासाठी ठेवल्या होत्या. जवळपास 1 ते 2 तास मी फॅनच्या हवेला ह्या फोडी ठेवल्या होत्या स्वच्छ धुतल्यानंतर. आपल्या ह्या आंब्याच्या फोडी ज्या आहेत त्या आता पूर्णपणे कोरड्या झालेल्या आहेत, त्याला पाण्याचा अंश अजिबात शिल्लक नाही. आता आपण साहित्य पाहूया. तर 1.5 वाटी ते पावणे 2 वाटीच्या जवळपास मी ही मोहरीची डाळ घेतलेली आहे आणि मी ती घरी बनवलेली आहे. ही मोहरी धुवून स्वच्छ उन्हात वाळवून घेतलेली आहे. आणि आता आपण घेतलेलं आहे 1 वाटी जवळपास मीठ घेतलेलं आहे. नंतर 1 वाटीला कमी थोडीशी हळद घ्यायची, अर्धी ते पाऊण वाटी. मिठापेक्षा आपण हळदीचं प्रमाण जे आहे ते थोडं कमी घेतलेलं आहे. आता आपण बाजूला तेलसुद्धा कडकडीत तापायला ठेवलेलं आहे. अर्धा लिटरच्या जवळपास तेल असेल आणि हे तेल आपण मोहरीचं घेतलेलं आहे. तर आता आपण हे सर्व साहित्य जे आहे ते व्यवस्थित मिक्स करून घेणार आहेत हातानं. आणि आपलं तेलसुद्धा कडकडीत तापलेलं आहे. आता मी जवळपास 1 वाटीच्या दरम्यान लसूण सोलून ठेवलेलं आहे. मागच्या वेळेस मी शॉर्ट टाकला होता, पण मला व्हिडिओ टाकायला जमलं नव्हतं. तर मी आता हा परत व्हिडिओ बनवलेला आहे. आणि हे लोणचं मी परत बनवलेलं आहे, कारण मागच्या वेळेस खूप थोडंसं लोणचं बनवलेलं होतं. तर आता आपले हे सर्व साहित्य जे आहे ते आपण व्यवस्थित मिक्स करून घेत आहेत. मीठ, हळद आणि मोहरीची डाळ. तर मोहरीची डाळ तुम्ही रेडीमेड वापरली तरीही चालते किंवा घरी बनवली तरीही चालते. तर आता आपण हा लसूण जो आहे तो 1-1.5 वाटीच्या दरम्यान ह्या तेलात घातलेला आहे. तर हे तेल आपण तापवून घेतलं आणि नंतर गॅस बंद केलेला आहे. तर गॅस बंद करून सुद्धा आपले 10 मिनिट झालेले आहेत. आणि नंतर आपण हा लसूण टाकलेला आहे. म्हणजे तेल अर्धवट गरम आहे, एकदम कडक नाही राहिलेलं. तर आता आपलं हे साहित्य जे आहे ते आपण ह्या फोडींमध्ये घालून व्यवस्थित मिक्स करून घेणार आहेत. आपण आज 2 प्रकारचं लोणचं बनवत आहोत. एक गूळ घालून गोड लोणचं आणि हे रेग्युलरचं आपण जे आपण खातो ते. तर याच्यामध्ये आपण 1 ते 1.5 चमचा लाल तिखट पण घातलेलं आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार, तुम्हाला जर तिखट आवडत नसेल तर नाही घातलं तरी चालतं. मला थोडंसं तिखट पण आवडतं म्हणून मी याच्यामध्ये थोडंसं तिखट घातलेलं आहे. तर हे पहा, आता कलर किती सुंदर दिसत आहे ना. आता ह्या फोडी आणि लोणच्यातला बाकूर जो आहे तो आपण आता व्यवस्थित मिक्स करून घेत आहे. हाताने मिक्स करून चोळून घेतलं तरीही चालतं, कारण ते फोडींना व्यवस्थित लागलं पाहिजे असं आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे. तर आता आपलं हे तेलामध्ये आपण लसूण टाकलेलं होतं, तर तो लसूण अर्धवट तळलेला आहे. आणि त्याच्यामध्ये आपण चांगले 30 ते 50 लवंगा घातलेल्या आहेत. नंतर आपण हा लोणचं मसाला जो आहे, बेडेकरचा लोणचं मसाला 1 पॅकेट आहे, तर तो मी घातलेला आहे. ह्या कडकडीत तेलामध्ये मी 1 चमचाभर मेथीसुद्धा घातलेली आहे. आणि हे आपण जेव्हा तेलामध्ये घालतो ना, तर याचा इतकं खमंग असा वास सुटलेला आहे ना, की लोणचंसुद्धा खमंग चवीचं बनायला मदत होते. आणि आता आपण एक कढई ठेवलेली आहे गॅसवर, त्यामध्ये आपण 1 चमचाभर हिंग घातलेला आहे. आणि आता ह्या हिंगावर आपण स्वच्छ घासून घेतलेली 2 दिवस वाळत घातलेली आहे ही भरणी आपली उन्हामध्ये. तर ती भरणी आपण
अशी पालथी घातलेली आहे, म्हणजे त्या हिंगाचा धूर जो आहे ना आपल्या भरणीमध्ये जाईल अशी आपण ही पालथी घातलेली आहे. तर हे पहा, तुम्हाला भरणीमध्ये हिंगाचा धूर दिसत आहे ना पांढरा. तर याच्यामुळं काय होतं, आपली भरणी जी आहे ना एकदम निर्जंतुक होते आणि आपलं लोणचं अजिबात खराब होत नाही. तर हे आपल्या 2 किलोच्या फोडीचं आपण हे लोणचं बनवून घेतलेलं आहे आणि हे अर्धा लिटर तेल जे आहे ते आपण ह्याच्यामध्ये आता घातलेलं आहे. मसाले वगैरे आपण तेलामध्ये मिक्स करून ह्या लोणच्यामध्ये घातलेले आहेत. तर हे पहा, आता हे आपल्याला परत एकदा मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित. तेल सुरुवातीला कमी दिसत आहे, पण जेव्हा हे लोणचं मुरत जाईल ना तर तेव्हा त्या लोणच्याला पाणी पण सुटतं आणि वरती बरोबर तेल पण दिसतं. तुम्हाला तेल याच्यापेक्षा जास्त घालायचं असेल तरीही चालतं, तुम्ही 1 लिटरसुद्धा घालू शकता. तर आता आपले हे व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे. आपण आता याला एका मस्त त्या निर्जंतुक केलेल्या काचेच्या भरणीमध्ये भरून घेणार आहे. तर हे पहा, या पद्धतीने आपण आता हे लोणचं बनवलेलं आहे. हे लोणचं आपलं बिना गुळाचं आहे, आपण याच्यामध्ये गुळाचा वापर केलेला नाही. आता मी जे बाजूला फोडी ठेवलेल्या आहेत त्याच्यामध्ये आपण गूळ घालून ते लोणचं बनवणार आहोत. आता माझं हे एका भरणीमध्ये बसलेलं नाही लोणचं, मी परत याला दुसऱ्या छोट्या भरणीमध्ये घातलेलं आहे. ही 2 किलोची भरणी आहे. तर आता आपण याच्यासाठी ह्या 1 किलोच्या दरम्यान फोडी असतील त्याच्यासाठी आपण अर्धी वाटी साहित्य घेतलेलं आहे आणि अर्धी वाटीला थोडंसं कमी हळद घेतलेली आहे. त्यामध्ये आपण अर्धी वाटी गूळ घातलेला आहे आणि जवळपास 2 वाटी तेल घातलेलं आहे. तर हे सर्व साहित्य आपण तसंच मगाशी जसं बनवलं तसं बनवलेलं आहे. त्यामध्ये फक्त एक्स्ट्रा गूळ घातलेला आहे, मसाला वगैरे घातलेला आहे आणि हे सर्व मिक्स करून आपण आता ह्याला दुसऱ्या भरणीमध्ये भरून ठेवणार आहे. कारण हे गुळाचं लोणचं आहे आणि गुळाचं लोणचं थोडंसं जास्त काळ टिकत नाही, म्हणून आपण हे अगोदर संपवणार आहोत. तर हे सुद्धा आता आपलं व्यवस्थित मिक्स झालेलं आहे. लोणच्याचा कलर पहा, तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतच आहे किती सुंदर आलेला आहे. लोणचं हा एकदम उन्हाळ्यामध्ये बनवण्याचा प्रकार नसून तो पावसाळ्याच्या सुरुवातीलाच घातलं जातं. कारण लोणच्याचे जे आंबे आहेत ना तर ते याच पिरियडमध्ये मार्केटमध्ये आलेले असतात जास्त प्रमाणात. तसं तर कोणी कोणी उन्हाळ्यामध्ये पण घालतात, पण सहसा पावसाळ्याच्या सुरुवातीलाच लोणचं घालण्याची पद्धत मी तरी आजपर्यंत पाहिलेली आहे. कसा वाटला व्हिडिओ तर कमेंट करून सांगा. चॅनलला आणखीनही सबस्क्राईब जर केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत